आज आपण आलेलो आहोत जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या भूतांच्या यात्रेच्या ठिकाणी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. इथे जी भरते ती जगामध्ये एकाच ठिकाणी भरणारी ती म्हणजे काळ भैरवनाथाच्या मंदिरातली भूतांची यात्रा. आता नक्की हे काय आहे, नक्की याचा इतिहास काय आहे आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी बलभीम कराळे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून गेली 22 वर्षापासून ही धुरा सांभाळतो. श्री क्षेत्र आगडगाव हे अगदी अहिल्यानगर जिल्ह्यामधून पूर्वेच्या बाजूला 17 किलोमीटर अंतरावर आहे. फार वर्षापूर्वी या ठिकाणी एक इतिहास घडला आणि त्याचा उच्चांक या ठिकाणी सर्व जगाने पाहिला की या ठिकाणी रविवार जो असतो त्या रविवारी भक्तांची यात्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असतो त्या सोमवारी मात्र रात्री भूतांची यात्रा असते, म्हणजे राक्षसांची यात्रा असते. या ठिकाणी घडलं असं की जेव्हा काशीवरून काळभैरवनाथ पदभ्रमण करत असताना या डोंगर परिसरामध्ये या ठिकाणी थांबल्यानंतर या ठिकाणी तिन्ही दऱ्यामध्ये 3 राक्षस या ठिकाणी राज्य करत होते. आणि ते राज्य करणारे जे राक्षस होते ते सुरुवातीला जनावरांना त्रास द्यायचे, त्यानंतर ते माणसांना त्रास देऊ लागले आणि म्हणून या ठिकाणी काळभैरवनाथ थांबले. त्यांनी या ठिकाणी थांबण्याचं ठरवलं आणि ह्या जे राक्षस आहेत त्या राक्षसाबरोबर त्यांनी युद्ध करण्याचं ठरलं. आणि मग युद्ध या ठिकाणी केल्यामुळे युद्ध झालं आणि त्यांना जेरीस आणलं. त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर या ठिकाणी काहीतरी उशाप आम्हाला मिळावा या उद्देशाने की एक म्हटले माझं मंदिर या ठिकाणी बांधून तुम्ही द्यावं. आणि खरोखरच त्यावेळेची जी कथा आहे त्या कथेमध्ये हे जे काळभैरवनाथाचं श्री क्षेत्र आगडगावचं जे मंदिर आहे पूर्ण हेमाडपंथी आहे. आणि हेमाडपंथी मंदिर पूर्ण त्यावेळेस 3 राक्षसाकडून बांधून घेतलेलं आहे. आणि हे 3 राक्षस म्हणजे जे की काळभैरवनाथाने ज्यांच्याबरोबर युद्ध केलं त्यांना पराभूत केलं तेच 3 राक्षस आहेत. आणि ते 3 राक्षसांना मग या ठिकाणी काहीतरी आपण उशाप द्यावा या उद्देशाने 2 उशाप या ठिकाणी त्यांनी दिले की ज्या दिवशी हे भक्तगण माझी सेवा करतात, माझी या ठिकाणी यात्रा उत्सव साजरी करतात, ही साजरी करत असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची यात्रा तुम्हाला उत्सव साजरा करता येईल या उद्देशाने असा एक उशाप त्यांना दिला. आणि दुसरं म्हणजे असं की त्यांचा जेव्हा पराभव केल्यानंतर त्यांच्याकडून काम वगैरे सर्व तयार करून घेतले. त्यानंतर या ठिकाणी त्यांचं हत्या केली म्हणजेच त्यांची मुंडकी छाटली. आणि मुंडकी छाटलेली की ही मुंडकी मी अशा ठिकाणी आपण ठेवूया की जेणेकरून माझं दर्शन घेण्यासाठी येणारा भक्त तुम्हाला नतमस्तक होऊन येईल. आणि म्हणून आज जर पाहिलं आपण तर काळभैरवनाथाच्या मुख्य दरवाज्यावर 3 राक्षसांची मुंडकी आहे. या राक्षसांचा थोडक्यात इतिहास पाहायचं म्हटलं तर 3 दऱ्यामध्ये आगडमल हा जो दरा आहे त्यामध्ये आगडमल नावाचा राक्षस राहत होता. अहिल्यानगरवरून येतो त्या बाजूला देवदरा आहे, त्या ठिकाणी देवमल नावाचा राक्षस राहत होता. त्याच्याच बाजूला 3 किलोमीटर अंतरावर एक रतडमल नावाचा राक्षस राहत होता. म्हणून आगडमलवरून आगडगाव, देवमलवरून देवगाव आणि रतडमलवरून रतडगाव अशी 3-3 किलोमीटर अंतरावर हे तिन्ही राक्षस या ठिकाणी वास्तव्य करत होते. आणि त्यांच्या राक्षसांच्या नावावरून या तिन्ही गावांना आगडगाव, रतडगाव, देवगाव अशी नावं पडली आणि त्यातलं एक श्री क्षेत्र आगडगाव. तर या आगडगावच्या ठिकाणी घडलेली हे काळभैरवनाथाचं मंदिर आणि त्या ठिकाणी हा जो उशाप त्यांना दिला की दुसऱ्या दिवशी तुम्ही या ठिकाणी माझी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता, त्याला एक कारण घडलं. आमच्या कथेमध्ये सांगितलं जातं फार पूर्वी या ठिकाणी गोपीनाथ करपे नावाचा एक तेली या ठिकाणी आपली यात्रेच्या दिवशी घागर विसरली आणि घागर विसरली म्हणून तो दुसऱ्या दिवशी घेण्यासाठी आला. जेव्हा घेण्यासाठी आला तर तो आल्यानंतर त्याला असं अकराळ विक्राळ वेगवेगळ्या प्रकारचे असे कोणतरी वेगळेच या ठिकाणी दिसले. आणि दिसल्यानंतर सर्वांना या ठिकाणी तो पाहिल्यानंतर असा बेशुद्ध झाला आणि तसाच पडल्यानंतर त्याला एक शुद्धीवर आणण्याचा कार्यक्रम काळभैरवनाथाने केला. आणि काळभैरवनाथाने सांगितलं की अरे, जशी तुमची रविवारी या ठिकाणी यात्रा उत्सव तुम्ही गुण्या गोविंदाने साजरी करता तशी हे जे राक्षस आहेत ना, राक्षसांचं सुद्धा या ठिकाणी समाधान व्हावं म्हणून त्यांची ही यात्रा आहे. हे जे अकराळ विक्राळ दिसतंय, मग ही जी यात्रा या ठिकाणी संपन्न होते, तो काही कोणाला आपल्या समाजामध्ये काही सांगू नको. झालं. तो दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर बऱ्याच दिवस असं वाटलं की आपण नाही सांगावी, परंतु 6-7 महिन्यानंतर सांगितल्यानंतर असं त्या ठिकाणी की पारावर बसल्यावर म्हाताऱ्यांच्या गप्पा अशा सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये त्याने त्या दिवशी सांगितलं की काळभैरवनाथाजवळ अशा प्रकारची यात्रा भरते, भूतांची यात्रा भरते हे सांगितलं. आणि असं म्हटलं जातं त्या क्षणी त्या पारावरून तो खाली पडला आणि तिथंच मृत्युमुखी पडला.
मग मृत्युमुखी पडला नुसतं यात्रा भरते सांगितल्याने, तेव्हापासून हे गुपित जे आहे ते आत्तापर्यंत आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, त्यांना वेळोवेळी आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या, तुम्ही पहा या ठिकाणी काय होतंय. तर हे सांगताना असं एक जेव्हा ज्यांनी अनुभव आला ज्यांना त्यांनी सांगताना असं या ठिकाणी सांगण्यात आलं की हा जो कालभैरवनाथाचा जो परिसर आहे इथं एकदम खोलगट भाग आहे आणि या खोलगट भागामध्ये रात्री 12 सव्वा 12च्या नंतर या ठिकाणी असा सुसाट असा वारा सुटतो आणि जसं वादळ सुटतं तसा गोल गारक्या मारतो आणि उंच जे आहे त्या उंचीवर गेलं की तिथं वर वादळ नसतं, खाली मात्र एकदम मोठ्या प्रमाणात वादळ असतं. असं सांगणारे ज्यांनी या ठिकाणी कधी कोणत्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आले अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं. नंतर या ठिकाणी याला जर संदर्भ द्यायचा म्हटलं तर या ठिकाणी एक संस्था आपल्या आगडगावमध्ये काम करत पाणलोट क्षेत्राचं काम करत होते. त्यावेळेस त्यांची साहेब लोक वगैरे जे होते त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये असं 2004-5च्या दरम्यान इथे एक VCR आणला, TV आणला आणि त्या टीव्हीवर रात्री पिक्चर दाखवूया लोकांना. आणि लोक सुद्धा, मग आता गावातले तरुण सुद्धा त्या ठिकाणी एक 30-35 तरुण असतील, ते सर्वजण आल्यानंतर बरोबर 12 वाजता म्हणजे 11 वाजता त्यांनी VCR लावला, एक सिनेमा लावला. बरोबर 12:15 वाजता त्या VCRचा जो लाईट आहे तो गुल झाला. बरं, तो झाल्यानंतर त्यांनी आणखी प्रयत्न केले, त्यांनी बॅटरी जोडण्याचा प्रयत्न केला, कोणताही प्रकार. मग थोडा वेळ 5 मिनिटामध्ये एकदम अंधार झाला. अंधार झाल्यानंतर त्यावेळेस अशी मोबाईलची एवढी जास्त फॅशन नव्हती की त्यांनी ते लाईट वगैरे काही नव्हतं. मग एक जण तरुणाला अशी भीती वाटू लागली, अरे म्हटलं नाही. आणि तेवढ्यात असं म्हणतात वाऱ्याची झुळूक आली. झुळूक आल्यानंतर एक काढता पाय घेऊ लागला आणि एक म्हणता पूर्ण जे आलेले होते सर्वजण निघून गेले. आणि त्याच कालावधीमध्ये मग तेही सांगतात नाही भीती व वातावरण आहे अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून ही भीती किंवा जो करपे या ठिकाणी मृत्युमुखी पावला, अशा सर्व प्रकारचे अनुभव आमच्या लक्षात घेऊन आम्ही सुद्धा याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि आताही जरी कोणाला करायची असली तर आमचं एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असं विशेष आव्हान आहे की आपण या, पहा काय घडतंय ते तुम्ही अनुभवा, आम्हालाही सांगा. अशा प्रकारचं या ठिकाणी जी भूतांची यात्रा, राक्षसांची यात्रा ती भरते, त्या पद्धतीने हे चालूच आहे. त्या दिवशी आम्ही रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी ठेवत नाही, कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था ठेवत नाही. सर्व काही एकदम ओपन असतं, सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित असतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा 3:30-4ला आम्ही पहाटे आमचा पुजारी येतो तेव्हा पाहतो ना जैसे ते असतं, ते कशालाही हात लावत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काही घडत नाही, असं अनुभवास आलेलं आहे. तर आत्ताच आपण आगडगाव आणि इथे भरणाऱ्या भूतांच्या यात्रेबद्दलचा इतिहास आणि नक्की काय आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेले प्रयत्न आणि त्यामध्ये निष्पन्न झालेली जी काही गोष्ट आहे हे सुद्धा आपण पाहिलं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आय लव्ह नगरला फॉलो नक्की करत राहा.